Hello friends, Standard 6, lesson number 5, Substances in the surroundings, their states and properties. पदार्थ, सभोवतालचे पदार्थ, अवस्था आणि गुणधर्म याविषयी आपण या लेसनमध्ये माहिती मिळवणार आहोत. मागील तासिकेमध्ये आपण पदार्थाच्या अनेक अवस्था पाहिल्या. सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस स्टेट अशा पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. स्थायू, द्रव आणि वायू. या तिन्ही अवस्थेमध्ये कोणता ना कोणता पदार्थ आढळत असतो. आज आपण चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस हा पॉईंट आपल्याला इथे पाहायचा आहे. चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस मीन्स पदार्थाच्या अवस्था आणि अवस्थांतर. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे एक बाउल दिलेला आहे, त्याच्यामध्ये पीसेस ऑफ वॅक्स आहेत, मेणाचे तुकडे आहेत. या बाउलमध्ये असणाऱ्या मेणाच्या तुकड्यांना आपण स्पिरिट लॅम्पच्या साहाय्याने उष्णता देण्यास सुरुवात केल्यानंतर जसजशी उष्णता देण्यास सुरुवात करू तसतसं हे जे मेण आहे हे मेण मेल्ट व्हायला सुरुवात होईल आणि त्यानंतर जसजशी आपण हीट देऊ तसं मेण पूर्णपणे काय होईल, मेल्ट होईल आणि त्याचं सॉलिड स्टेटमधून त्याचं लिक्विड फॉर्ममध्ये रूपांतर झालेलं दिसून येईल. इथे आपल्याला चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस पाहायचं आहे. Take a piece of wax in a bowl and heat them on a candle or spirit lamp. तर बाउलमध्ये वॅक्स घ्यायचा आहे आणि कॅन्डलच्या साहाय्याने किंवा स्पिरिट लॅम्पच्या साहाय्याने त्याला उष्णता द्यायला सुरुवात करायची आहे. जसजशी आपण उष्णता देऊ तसं त्याच्यामध्ये काय चेंजेस दिसून येतील. पाहू आपण कोणते चेंजेस दिसतात आहेत. क्वेश्चन नंबर 1, हाऊ डू द पीसेस ऑफ वॅक्स चेंज. जेव्हा आपण या पीसेस ऑफ वॅक्स आहे या तुकड्यांना आपण चेंज या ठिकाणी हीट देतो, हीट दिल्यानंतर या तुकड्यांमध्ये काय बदल होतो. हाऊ डू द पीसेस ऑफ वॅक्स चेंज. हीट दिल्यानंतर तुकड्यांमध्ये काय बदल होतो, कोण सांगेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला येतं आहे तरी देखील आपण पाहणार आहोत मेणाच्या तुकड्यांमध्ये काय बदल झालेला दिसून येतो. तर जसजशी हीट आपण देऊ तसं त्याच्यामध्ये अवस्थेमध्ये चेंज होतो. चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस, त्या पदार्थाच्या अवस्थेमध्ये या ठिकाणी चेंज झालेलं दिसून येतो. सॉलिड स्टेटमध्ये असणारं जे मेण आहे हे मेण लिक्विड स्टेटमध्ये त्याचं रूपांतर झालेलं दिसतं. पहा क्वेश्चन नंबर 2, व्हॉट वॉज द इनिशियल स्टेट ऑफ वॅक्स. जेव्हा आपण प्रथम मेण घेतलं तेव्हा या मेणाची अवस्था ही कोणती होती. तुम्हाला याचं उत्तर सर्वांना माहीत आहे. जेव्हा आपण मेण घेतलं होतं तेव्हा ही मेणाची अवस्था ही सॉलिड स्टेटमध्ये होती. बरोबर आहे ना. पुढे क्वेश्चन नंबर 3 पाहायचं आहे. व्हॉट डीड इट गेट कन्व्हर्टेड इनटू. आपण जेव्हा प्रथम मेण घेतलं तेव्हा मेणाची अवस्था ही सॉलिड स्टेटमध्ये होती, परंतु जसजशी आपण हीट देऊ तसतशी हीट दिल्यानंतर हे जे मेण आहे, वॅक्स आहे, हे वॅक्स याचं कन्व्हर्शन कोणत्या स्टेटमध्ये झालेलं आहे. व्हॉट डीड इट गेट कन्व्हर्टेड इनटू. सांगा पाहू. It converted into liquid form, liquid state. Now keep the same bowl in cold water. What happens. आता काय करायचं आहे, ही जी वाटी आहे की ही वाटी पुन्हा थंड पाण्यामध्ये ठेवायची आहे. या बाउलमध्ये मेणाचं लिक्विड फॉर्ममध्ये रूपांतर झालेलं आहे. असं लिक्विड फॉर्ममध्ये रूपांतर झालेली मेणाची जी वाटी आहे, बाउल आहे, ते आता थंड पाण्यामध्ये ठेवायचं आहे. जसं थंड पाण्याचं थंडावा मिळेल त्या मेणाला तसं पुन्हा याचं रूपांतर सॉलिड स्टेटमध्ये झालेलं दिसून येईल. यावरून आपल्याला काय दिसून येतं की पहा, when a substance changes from one state to another, the process is called change of state of a substance. पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो त्या क्रियेस पाण्याचे
त्या क्रियेस पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतात. When a substance changes from one state to another, the process is called change of state of substance. पदार्थाचे अवस्थांतर असं म्हटलं जातं. तर यानंतर आपल्याला पुढील पॉईंट पाहायचा आहे. इथे तुमच्या पुस्तकामध्ये काही वेरियस सबस्टन्सेस दाखवलेले आहेत. इथे एक बॉटल दिसते. ही बॉटल स्पिरिटची आहे. त्यानंतर घी आहे. त्यानंतर इथं चित्रामध्ये नॅप्थलिन बॉल्स आहेत आणि कापूर आहे. पहा, स्पिरिट डॉक्टरांकडे गेल्यानंतर इंजेक्शन देण्यापूर्वी हे स्पिरिट या ठिकाणी स्किनवर चोळलं जातं. त्याचबरोबर घरामध्ये विविध पदार्थ करण्यासाठी आपण घीचा वापर करतो. हे जे नॅप्थलिन बॉल्स आहेत, खूप दिवस जर कपडे आपण कपाटामध्ये असेच घडी घालून ठेवले तर अनेक बॅक्टेरिया जमा होऊ शकतात. अशा वेळेला कपड्यामध्ये जमा झालेले बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी हे जे नॅप्थलिन बॉल्स आहेत म्हणजे डांबरगोळे आहे, ही कपड्यांमध्ये ठेवली जाते. त्याचबरोबर कापूर नेहमी देवाची पूजा करण्यासाठी घरामध्ये आपण या कापूरचा यूज करतो. पाहू, रीड दिस लिस्ट ऑफ सबस्टन्सेस. स्पिरिट, कापूर, पेट्रोल, घी, कोकोनट ऑइल, नॅप्थलिन बॉल्स, अमोनियम क्लोराईड म्हणजेच त्याला नवसागर म्हटलं जातं. आपल्याला इथे क्वेश्चन नंबर 1 पाहायचा आहे. विच वन्स फ्रीज इन विंटर. हे जे अनेक पदार्थ इथं दिलेले आहेत, या पदार्थावरून कोणता पदार्थ हा थंडीमध्ये गोठतो? पहा बरं, सांगा, सर्वांनी सांगायचं आहे. इथे जे चित्रामध्ये दाखवलेला जो अनेक पदार्थ आहे, या पदार्थामधील कोणता पदार्थ थंडीमध्ये गोठतो? बरोबर, अगदी बरोबर आहे तुमचं. तर इथं चित्रामध्ये जे घी दाखवलेलं आहे, हे घी थंडीमध्ये सॉलिड स्टेटमध्ये रूपांतर झाले दिसून येते याचं. त्याचबरोबर कोकोनट ऑइलसुद्धा हे थंडीमध्ये सॉलिड स्टेटमध्ये त्याचं रूपांतर होतं. क्वेश्चन नंबर 2 पहा. विच लिक्विड हॅव यू सीन चेंज इन टू वेपर. कोणतं लिक्विड हे डायरेक्ट त्याचं रूपांतर वायूमध्ये होतं? इथे स्पिरिट आहे पहा. हे स्पिरिट याचे लिक्विड फॉर्ममध्ये असतं आणि डायरेक्ट त्याचं रूपांतर पुन्हा वायूमध्ये झालेलं दिसून येतं. क्वेश्चन नंबर 3. विच सॉलिड्स डायरेक्टली चेंज इन टू द गॅसियस स्टेट. इथं या चित्रामध्ये नॅप्थलिन बॉल्स आहेत म्हणजे डांबरगोळे आहेत. इथे कापूर आहे. डांबरगोळे आणि कापूर आपण असंच उघड्यावर जर खूप दिवस ठेवले तर हळूहळू त्यांची साईज कमी झालेली दिसून येते. म्हणजे प्रथम हे सॉलिड स्टेटमध्ये असतात, स्थायू अवस्थेमध्ये असतात. हळूहळू त्यांची साईज कमी होते, म्हणजेच त्यांचं रूपांतर डायरेक्ट कशामध्ये होतं? गॅसियस स्टेटमध्ये झालेलं दिसून येत असतं. पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे. यावरून आपल्याला काय दिसतं, काय समजतं? द स्टेट ऑफ सबस्टन्सेस चेंजेस इफ इट इज हिटेड ऑर कूल्ड. एव्हरी सबस्टन्स इन आवर सराउंडिंग्स इज फाउंड इन आयदर द सॉलिड, लिक्विड और गॅसियस स्टेट. द स्टेट ऑफ अ सबस्टन्स चेंजेस इफ इट इज हिटेड ऑर कूल्ड. पदार्थाला उष्णता दिली किंवा त्यातील उष्णता काढून घेतली, पदार्थाचं अवस्थांतर होतं. एव्हरी सबस्टन्स इन आवर सराउंडिंग इज फाउंड इन आयदर द सॉलिड, लिक्विड और गॅसियस स्टेट. आपल्या सभोवताली प्रत्येक पदार्थ हा स्थायू, द्रव आणि वायू यापैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये आढळतोच. हा जो पुढचा साधारणतः चार्ट आहे इन द पास्ट, हा 25% अभ्यासक्रम यावर्षी जो कमी झाला, यामधील हा साधारणतः हा चौकट दिसते इन द पास्ट, हा कमी झालेला अभ्यासक्रम आहे. त्यामुळं आपण पुढे जाणार आहोत. इथे एक चार्ट दिसतोय. या चार्टमध्ये 3 स्टेटमधील एक्झाम्पल या ठिकाणी इथं दिसतात आहेत पहा. सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. सॉलिड स्टेटचं एक्झाम्पल आहे अ पीस ऑफ आयर्न.
लिक्विड स्टेटचे एक्झाम्पल आहे वॉटर, स्पिरिट आणि ऑइल. गॅसियस स्टेटचे एक्झाम्पल आहे एअर. सॉलिड स्टेटमध्ये पीस ऑफ आयर्न म्हणजे काय, तर लोखंडाचा तुकडा. त्याचा जो शेप आहे म्हणजे आकार, हॅज अ शेप ऑफ इट्स ओन, रिटेन्स शेप नो मॅटर हाऊ इट इज केप्ड. हा लोखंडाचा तुकडा आहे. या लोखंडाच्या तुकड्याला स्वतःचा आकार नसतो आणि हा तुकडा आपण कसाही ठेवला तरी आकार त्याचा कायम आहे तसाच राहतो. त्याचं जे व्हॉल्यूम आहे म्हणजे आकारमान आहे तर हॅज अ डेफिनेट व्हॉल्यूम, तर ठराविक असा आकारमान असतं. त्याचबरोबर सॉलिड स्टेटमध्ये असणारं जे शुगर आहे म्हणजे साखर, वाळू असेल तर वेन पोर्ड ऑन अ फ्लॅट सरफेस फॉर्म अ हीप. हे जर पृष्ठभागावर आपण जर फ्लॅट सरफेसवर हे शुगर किंवा वाळू जर ओतली तर त्याचा ढीग तयार होतो. पहा, लिक्विड स्टेटमधील एक्झाम्पल पाहतोय आपण वॉटर, स्पिरिट आणि ऑइल. त्याचा शेप असतो. या लिक्विड स्टेटमधील जे एक्झाम्पल आहेत त्याचं जे शेप आहे डज नॉट हॅव शेप ऑफ इट्स ओन. यांना स्वतःचा असा आकार नसतो. ज्या भांड्यामध्ये टेक द शेप ऑफ द कंटेनर, ज्या भांड्यामध्ये आपण पाणी ओतू किंवा लिक्विड ओतू त्याचा आकार तो प्राप्त करून घेतो. ग्लासमध्ये आपण लिक्विड ओतलं, ग्लासचा आकार प्राप्त होतो. तांब्यामध्ये लिक्विड ओतलं, तांब्याचा आकार प्राप्त होतो. त्यानंतर आपल्याला लिक्विड स्टेटमध्ये व्हॉल्यूम पाहायचं आहे. इट हॅज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम, ठराविक असा आकारमान असते. त्याचबरोबर ऑक्युपाईज अ डेफिनेट पोर्शन ऑफ अ कंटेनर. हा काय करतो, एखादं भांडं असेल तर भांड्यातील काय करतो, ठराविक जागा व्यापतो. त्याचबरोबर स्प्रेड ऑन अ फ्लॅट सरफेस ऑन पोरिंग फ्लोज डाऊनवर्ड्स अलॉंग अ स्लोप. पाणी जर आपण सपाट पृष्ठभागावर जर ओतलं तर ते काय होतं, पसरतं आणि ज्या ठिकाणी उतार आहे त्या उताराच्या दिशेने काय होतं, वाहत जातो. त्यानंतर गॅसियस स्टेटचे एक्झाम्पल पाहणार आहोत. एअर, हवा. त्याचा जो शेप आहे डज नॉट हॅव शेप ऑफ इट्स ओन, स्वतःचा आकार नसतो. त्याचबरोबर ऑक्युपाईज ऑल द व्हेरिएबल स्पेस, आणि जेवढी जागा उपलब्ध होईल तेवढी सर्व जागा तो काय करतो, व्यापतो. त्याचबरोबर त्याचं व्हॉल्यूम आहे एअरचं, ठराविक असं आकारमान नसतं. डज नॉट हॅव अ डेफिनेट व्हॉल्यूम, ठराविक आकारमान नाही. ऑन चेंजिंग द प्रेशर ऑन अ गॅस इन अ क्लोज कंटेनर इट्स व्हॉल्यूम ऑल्सो चेंजेस. भांड्यात बंदिस्त वायूवरील दाब कमी जास्त केल्यास त्याचं आकारमानसुद्धा कमी जास्त होतं. पुढचा आपल्याला पॉईंट पाहायचा आहे हीट अँड चेंज ऑफ फिजिकल स्टेट. हीट अँड चेंज ऑफ फिजिकल स्टेट म्हणजेच उष्णता आणि अवस्थांतर. या पॉईंटविषयी आपल्याला इथं माहिती मिळवायची आहे. पहा, इथे तुमच्या पुस्तकामध्ये एक चेंज ऑफ स्टेट दाखवलेला आहे. चेंज ऑफ स्टेट पहा, सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस असे 3 स्टेट आहे. सॉलिड पदार्थाला जर उष्णता दिली तर त्याचं लिक्विड स्टेटमध्ये रूपांतर होतं. लिक्विड स्टेटला उष्णता दिली तर गॅसियस स्टेटमध्ये रूपांतर होतं. गॅसियस स्टेटमध्ये असणारं एखादा पदार्थ आपण थंड केला परत लिक्विड फॉर्ममध्ये होतं. लिक्विडमधील पदार्थाला पुन्हा थंड केला तर सॉलिड स्टेटमध्ये होतं. याचे एक्झाम्पल घेता येईल. सॉलिड स्टेटमध्ये बर्फाला उष्णता दिली पाण्यामध्ये रूपांतर होणार आहे. पाण्याला उष्णता दिली वायूमध्ये रूपांतर होणार आहे. वायूची उष्णता काढून घेतली परत पाण्यामध्ये रूपांतर होतं. पाणी थंड केलं परत बर्फामध्ये रूपांतर होतं. तर याला म्हटलं जातं चेंजेस ऑफ स्टेट म्हणजेच अवस्थांमधील बदल. यू हॅव लर्न दॅट चेंज इन द फिजिकल स्टेट ऑफ अ सबस्टन्स is an effect of the amount of heat in it. On gaining heat, the substance changes from solid to liquid and liquid to gas. On the other hand, when the substance cools or loses heat, it changes from gaseous to liquid and liquid to the liquid to solid state. म्हणजे अवस्थांतर हा पदार्थातील उष्णतेचा परिणाम आहे.
उष्णता मिळाली की स्थायूचे द्रवात आणि द्रवाचे वायूत रूपांतर होते. पदार्थ थंड होत गेला म्हणजेच त्यातील उष्णता कमी केली की वायूचे द्रवात तर द्रवाचे वायूत रूपांतर होत असतं. त्यानंतर पुढचा आपल्याला पॉईंट पाहायचा आहे टेम्परेचर अँड थर्मामीटर. टेम्परेचर अँड थर्मामीटर हा पॉईंट आपण पाहणार आहोत. डज वॉटर चेंजेस इनटू व्हेपर द मोमेंट वी प्लेस द व्हेसल ऑन अ स्टोव. डज वॉटर केप्ट इन फ्रीज चेंज ॲट वन्स इन ट्वाईस. पहा, पाण्यानं भरलेलं भांडं आहे हे आपण शेगडीवर ठेवल्यावर लगेच पाण्याची वाफ होते का? नाही. बरोबर. आता हे जे पाणी आहे आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर लगेच बर्फ बनतो का? सांगा बघू. नाही. अगदी राईट. म्हणजेच पदार्थाला अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ हीट मस्ट बी गेन ऑर बिफोर द स्टेट ऑफ अ सबस्टन्स कॅन चेंज. पदार्थाला काही विशिष्ट प्रमाणामध्ये उष्णता दिली किंवा त्यातील काही विशिष्ट उष्णता काढून घेतली तरच त्याचं काय होत असतं? अवस्थांतर होतं. द चेंज इन फिजिकल स्टेट इज डिटरमाइंड बाय हाऊ हॉट द सबस्टन्स बिकम ऑन गेनिंग हीट. पदार्थाला उष्णता दिल्यानंतर तो किती गरम होतो किंवा त्याची उष्णता काढून घेतल्यानंतर तो किती थंड होतो यावर अवस्थांतर अवलंबून असते. हाऊ डू वी टेल हाऊ हॉट ऑर कोल्ड अ सबस्टन्स इज. पदार्थ किती गरम आहे किंवा किती थंड आहे हे आपल्याला कसं काय समजतं? तर इथं आपल्याला तापमापी म्हणजेच तापमान व तापमापी या पॉईंटविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. म्हणजेच टेम्परेचर आहे की नाही आणि थर्मामीटर. पहा, वेन सबस्टन्स गेट हीट इट बिकम्स वॉर्म अँड देन हॉट. पदार्थाला उष्णता मिळाली की तो काय होतो? गरम होतो आणि तापतो. पहा बरं, वी पुट आवर हँड ऑन फ्रीजर इन द वॉटर टू जज हाऊ हॉट इट इज. पाणी किती तापलेलं आहे, पाणी किती गरम झालेलं आहे याचा अंदाज घेण्यासाठी आपण काय करतो? त्याच्यामध्ये बोट किंवा हात बुडवतो. परंतु बोट किंवा हात बुडवल्यानंतर अशा मोजमापात आपल्याला अगदी अंदाजे आपण हे सांगू शकतो. अचूकता यामध्ये नसते. अगदी बरोबर तंतोतंत आपण त्याचं तापमान सांगू शकत नाही. म्हणजेच बट दॅट इज नॉट ॲन ॲक्युरेट मेजरमेंट. हे ॲक्युरेट मेजरमेंट नसतं. बिसाइड इफ द सबस्टन्स इज व्हेरी हॉट. जेव्हा पदार्थ तापलेला असतो, खूप तापल्यानंतर या पदार्थाला हात लावला तर चटका बसून इजा होण्याची शक्यता असते. वी कुडंट गेट स्केल. जखम होण्याची शक्यता असते. द थर्मामीटर इज यूज टू मेजर टेम्परेचर. तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरली जाते. डिग्री सेल्सिअस इज द युनिट ऑफ मेजरिंग टेम्परेचर. अंश सेल्सिअस हे टेम्परेचर मोजण्याचे एकक आहे. देअर आर सेव्हरल टाईप ऑफ थर्मामीटर अवेलेबल नावडेज. डिजिटल थर्मामीटर. अनेक प्रकारचे थर्मामीटर या ठिकाणी वापरले जातात. डिजिटल थर्मामीटर हा सर्वत्र काय केला जातो? मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर केला जातो.